हॅलो व्ह्यूअर्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे CM ट्युटोरियल। आजचा आपला टॉपिक आहे सबस्ट्रॅक्शन ऑफ लार्ज नंबर। याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण लार्ज नंबरचे ॲडिशन, त्याचे दोन टाइप्स, त्यांचे एक्झाम्पल्स बघितले। तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ बघू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सबस्ट्रॅक्शनचे टाइप्स आणि त्याचे एक्झाम्पल्स बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला। सर्वात सुरुवातीला सबस्ट्रॅक्शन म्हणजे नेमकं काय? सबस्ट्रॅक्शन म्हणजे एखाद्या ग्रुपमधनं किंवा एखाद्या सेटमधनं तुम्ही काही नंबर्स वेगळे करतात, काढून घेतात, त्याला म्हणतात सबस्ट्रॅक्शन। या सबस्ट्रॅक्शनचे दोन टाइप्स आहे। पहिला आहे विदाउट रिग्रुपिंग आणि दुसरा आहे विथ रिग्रुपिंग। विदाउट रिग्रुपिंगमध्ये तुम्हाला कोणताही नंबर बॉरो करण्याची गरज पडत नाही आणि विथ रिग्रुपिंगमध्ये तुम्हाला काही नंबर्स बॉरो करावे लागतात। आता आपण हे एक्झाम्पलवरनं डिटेलमध्ये शिकणार आहोत। सर्वात सुरुवातीला आपण विदाउट रिग्रुपिंगचं एक्झाम्पल बघणार आहोत। इथे माझ्याकडे दोन नंबर्स आहे। पहिला आहे 59,540 आणि दुसरा नंबर आहे 49,310। यांची मला सबस्ट्रॅक्शन करायची आहे। सुरुवातीला मी हे नंबर्स व्यवस्थित अरेंज करून घेतले आहे। सबस्ट्रॅक्शन करताना नेहमी सुरुवात ही 1च्या प्लेसने करायची असते, त्यानंतर 10च्या प्लेसची, त्यानंतर 100च्या प्लेसची आणि असं करत करत लेफ्टला जायचं असतं। आता इथे 1च्या प्लेसला माझ्याकडे आहे 0 - 0, आन्सर येईल 0। त्यानंतर 10च्या प्लेसला आहे 4 - 1, आन्सर येईल 3। त्यानंतर 100च्या प्लेसला आहे 5 - 3, आन्सर येईल 2। त्यानंतर 1000च्या प्लेसला आहे 9 - 9, आन्सर येईल 0। आणि त्यानंतर 10,000च्या प्लेसला आहे 5 - 4, आन्सर येईल 1। या प्रकारे आपण इथे हे सबस्ट्रॅक्शन केलं आहे। या टाईपच्या सबस्ट्रॅक्शनमध्ये तुम्हाला कोणताही ग्रुप बनवण्याची गरज पडत नाही, म्हणून याला विदाउट रिग्रुपिंग असं म्हणतात। आता आपण विथ रिग्रुपिंगचं एक्झाम्पल बघणार आहोत। इथे माझ्याकडे दोन नंबर्स आहे। पहिला नंबर आहे 3,21,796 आणि दुसरा नंबर आहे 6,14,521। सबस्ट्रॅक्शन करताना मोठ्या नंबरमधनं छोटा नंबर मायनस होत असतो, म्हणून सुरुवातीला मी लिहिणार आहे 6,14,521 आणि त्यानंतर दुसरा नंबर मी लिहिणार आहे 3,21,796। आता आपल्याला याचे सबस्ट्रॅक्शन करायचे। सुरुवात ही नेहमी 1च्या प्लेसने करायची असते। इथे आपल्याकडे 1च्या प्लेसला नंबर्स आहेत 1 - 6। 1 मधनं 6 मायनस होत नाही, म्हणून आपल्याला एक नंबर बॉरो करावा लागेल। सो आधीच्या नंबरकडनं आपण नंबर बॉरो करणार आहे। आधीचा नंबर आहे 2, त्यातनं आपण एक बॉरो केला, इथे होतील 11 आणि 2 मधनं 1 मायनस झाला म्हणून इथे उरणार आहे 1। आता आपल्याकडे 1च्या प्लेसला 11 - 6, आन्सर येईल 5। त्यानंतर 10च्या प्लेसला आता नंबर्स आहेत 1 - 9। 1 मधनं 9 मायनस होत नाही, म्हणून आपल्याला पुन्हा बॉरो करावं लागणार आहे। आधीच्या नंबरकडनं एक नंबर बॉरो करावा लागेल। आधीचा नंबर आहे 5, त्यातनं आपण एक बॉरो केला, आता इथे होईल 11 आणि 5 मधनं 1 मायनस झाला, सो इथे उरणार आहे 4। आता आपल्याकडे 10च्या प्लेसला नंबर्स आहेत 11 - 9, आन्सर येईल 2। त्यानंतर पुढचं आहे 100च्या प्लेस। 100च्या प्लेसला नंबर्स आहेत 4 - 7। 4 मधनं 7 मायनस होऊ शकत नाही, म्हणून पुन्हा आपल्याला बॉरो करावं लागेल त्याच्या आधीच्या नंबरकडनं। आधीचा नंबर आहे 4, त्याच्याकडनं आपण एक 1 बॉरो केला आणि आत्ता आपल्याकडे नंबर झाला आहे 14 आणि 4 मधनं 1 मायनस झाला म्हणून इथे उरणार आहे 3। आता आपल्या 100च्या प्लेसला नंबर्स आहे 14 - 7, आन्सर येईल 7। त्यानंतर 1000च्या प्लेस, आता 1000च्या प्लेसला नंबर आहे 3 - 1, आन्सर येईल 2। त्यानंतर 10,000च्या प्लेसला नंबर्स आहेत, नंबर आहे 1 - 2। 1 मधनं 2 मायनस होत नाही, पुन्हा आपल्याला बॉरो करावं लागणार आहे। आपण आधीच्या नंबरकडनं एक नंबर बॉरो करू, इथे होतील 11 आणि आधीचा नंबर 6 आहे, त्यातनं 1 मायनस झाला म्हणून इथे उरणार आहे 5। आता आपल्याला 10,000च्या प्लेसला 11 - 2, आन्सर येईल 9 आणि लाखच्या प्लेसला आता आहे 5 - 3, आन्सर येईल 2। सो या प्रकारे आपण रिग्रुपिंग करून नंबर बॉरो करून हे एक्झाम्पल सोडवलं आहे। या प्रकारच्या टाईपला म्हणतात विथ रिग्रुपिंग।
आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सबट्रॅक्शनचे 2 टाइप्स पाहिले आणि त्याचे एक्झाम्पल्स पाहिले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.